उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात झालेल्या जोरदार वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांची घरं जमीनदोस्त झाल्यात, तर शेतामधील जे गोठे होते त्या गोठ्यांवरील पत्रेही उडालेत. तर ज्या शेतकऱ्यांची पॉली हाऊस होती ती पॉली हाऊससुद्धा जमीनदोस्त झालेत. आता आपण आंबेगाव तालुक्यातील खडकी या गावामध्ये आलो आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय, हे एक रोपवाटिकेचं पॉली हाऊस आहे. आणि या भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह जो पूर्वमोसमी पाऊस झाला आहे, या पूर्वमोसमी पावसामुळे हे जे पॉली हाऊस आहे, हे पॉली हाऊस पूर्णतः जमीनदोस्त झाले. खरं तर या पॉली हाऊसमध्ये वेगवेगळ्या पिकांची रोपं होती आणि ही रोपंसुद्धा आता या पॉली हाऊसखाली गाडली गेलीत. पॉली हाऊसचं जे स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चरसुद्धा पूर्णपणे या ठिकाणी कोलमडून पडलं आहे आणि जो काही कागद होता त्या कागदाचंही नुकसान झालं आहे. ह्या पॉली हाऊसच्या हे जे पॉली हाऊस जमीनदोस्त झाले त्यामुळं हा जो रोपवाटी व्यावसायिक आहे, हा जो शेतकरी आहे, ह्या शेतकऱ्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. खरं तर आपल्यासोबत शेतकरी आहे. दादा, काय सांगाल? खरं तर जो पाऊस झाला त्या पावसामुळे तुमचं पॉली हाऊस जमीनदोस्त झाले. पावसाने माझं होत्याचं नव्हतं करून टाकलं. 15 महिन्याचं स्ट्रक्चर आहे हे, आणि उभं राहायची सुद्धा इच्छा नाही राहिली आता त्याच्यात. कारण मी जे केलं होतं सगळं कर्ज काढून केलं होतं. किती क्षेत्रामध्ये पॉली हाऊस होतं? किती खर्च आला होता? त्या टायमाला मला 20 लाख रुपये खर्च आला होता. रोपं होती 5-6 लाख रुपये त्याच्यात. काय मागणी सरकारकडे वगैरे? काही मागणी आता काय, आपल्या हातचं गेलं, आता भेटलं तर नाही तर मग काय बघायचं त्याच्याकडं. आता पण तेवढं करीत राहायचं. खरं तर आपण पाहिलं ह्या ठिकाणी हे जे पॉली हाऊस आहे, 1 एकर क्षेत्रामध्ये हे पॉली हाऊस होतं आणि हे पॉली हाऊस काल या भागात जो वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस झाला आहे त्या पावसामुळे हे पॉली हाऊस पुन्हा जमीनदोस्त झाले. खरं तर या शेतकऱ्यांनी सुमारे 20 लाख रुपयांचं कर्ज काढून हे पॉली हाऊस उभारलं होतं आणि 1.5 वर्ष झालं होतं हे पॉली हाऊस उभारून. आता मात्र हे संपूर्ण पॉली हाऊस जे आहे हे जमीनदोस्त झालं आहे आणि ह्या पॉली हाऊसची व्यथा सांगताना शेतकऱ्याला अक्षरशः अश्रू अनावर झालेत. जे नुकसान झालं आहे हे भरून येणारं नाही आहे आणि याही परिस्थितीमध्ये शेतकरी पुन्हा एकदा उभं राहण्याचे विचार व्यक्त करतो आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे.